हॅलो मित्रांनो, तुम्ही बघत आहात आरबीसी ऑनलाईन. मी आहे दत्तात्रय राऊत. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे मागील काही वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका ज्या की बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2008 ते 2021 दरम्यान विचारले गेलेले जीवशास्त्र विषयामधले अनेक प्रश्न ज्याचा आज आपण रिव्ह्यू बघणार आहोत. 2008 ते 2021 ह्या दरम्यानमध्ये विचारले गेलेले प्रश्न. या ठिकाणी टॉपिक आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी पहिला प्रश्न आपण चर्चेमध्ये घेतोय. त्यामध्ये प्रश्न असा आहे, ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ टीएस ऑफ टेस्टीज. म्हणजे आपल्याला डायग्राम ह्या ठिकाणी विचारलेली आहे मार्च 2008 आणि ऑक्टोबर 2009 मध्ये. टीएस ऑफ टेस्टीजची डायग्राम ह्या ठिकाणी विचारलेली आहे आणि त्याला लेबलिंग करणं अपेक्षित आहे. हा प्रश्न 2 मार्कासाठी विचारला गेलेला आहे आणि यामध्ये स्कीम ऑफ द मार्किंग असेल स्केच ऑफ द डायग्राम ऑफ टीएस ऑफ टेस्टीज, त्याला हाफ मार्क असेल. एनी 3 लेबल्स टीएस ऑफ टेस्टीज त्याला 1.5 मार्क असेल. देन नेक्स्ट क्वेश्चन असा असेल, राईट अ नोट ऑन ब्लास्टोसिस्ट, जो की 2008 मध्ये विचारलेला आहे मार्चच्या परीक्षेमध्ये. ब्लास्टोसिस्ट वर त्या ठिकाणी नोट तयार करायची, नोट मेकिंग करायचं. व्हॉट इज अ ब्लास्टोसिस्ट, ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन कधी होतं, त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी नोट मेकिंग करायची आहे. हा सुद्धा तुम्हाला 2 मार्कासाठी प्रश्न विचारलेला असेल. या प्रश्नामध्ये ॲटलिस्ट 4 पॉइंट इथं लिहिणं अपेक्षित आहे. एनी 4 पॉइंट्स रिगार्ड्स दी अ ब्लास्टोसिस्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन असा असेल, गिव्ह द फंक्शन ऑफ द युटेरस, जो की ऑक्टोबर 2008 आणि 2010 मध्ये विचारलेला आहे. गिव्ह द फंक्शन ऑफ द युटेरस, युटेरसचं काय फंक्शन आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्यानंतर उत्तरामध्ये कमीत कमी 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहेत. फंक्शन ऑफ द युटेरस 2 मार्काला अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत विचारला गेलेला 2008 आणि 2010 मध्ये. देन नंतरचा प्रश्न आहे, विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम डिस्क्राइब द टीएस ऑफ टेस्टीज. आता बघा, ह्या ठिकाणी प्रश्न आपण जर बघितला तर तोच ऑक्टोबर 2008 मध्ये विचारला, इथं मार्च 2008 मध्ये विचारला. विथ द हेल्प ऑफ द सुटेबल डायग्राम डिस्क्राइब द टीएस ऑफ टेस्टीज. म्हणजे इथे डायग्राम काढून त्या संदर्भामध्ये टीएस ऑफ टेस्टीजच्या संदर्भामध्ये डिस्क्रिप्शन लिहिणं अपेक्षित आहे, एक्सपेक्टेड आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न किमान 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. विथ द हेल्प ऑफ द सुटेबल डायग्राम डिस्क्राइब द टीएस ऑफ टेस्टीज. त्यानंतरचा प्रश्न आहे, विथ द सुटेबल डायग्राम डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ अनफर्टिलाइज्ड ओव्हम. म्हणजे जो ओव्हम फर्टिलाइज झालेला नाही, अशा स्वरूपाचा
अनफर्टिलाइज्ड ओहमचं जे स्ट्रक्चर आहे डायग्रॅमच्या साहाय्यानं त्याला स्पष्टीकरण द्यायचे, डिस्क्राईब करायचे. अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न परीक्षेत 2 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी, पण डायग्राम सहित म्हटल्यानंतर या ठिकाणी 4 मार्कासाठी विचारलेला असेल. डिस्क्राईब करा अनफर्टिलाइज ओहम. देन नेक्स्ट प्रश्न आहे डिफाइन दी क्लिवेज. डिफाइन क्लिवेज. क्लिवेजला डिफाइन करा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. डिस्क्राइब दी प्रोसेस ऑफ क्लिवेज अप टू दी फॉर्मेशन ऑफ दी मोरुला. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर ज्या स्टेजेस असतात डेव्हलपमेंटल स्टेजेस त्यामध्ये क्लिवेज असतं, ब्लास्टुला असतं, मोरुला असतं. म्हणजे डिस्क्राइब दी प्रोसेस ऑफ क्लिवेज अप टू दी फॉर्मेशन ऑफ दी मोरुला. क्लिवेजची जी प्रोसेस आहे प्रोसेस ऑफ दी क्लिवेज अप टू दी फॉर्मेशन ऑफ दी मोरुला फॉर्मेशन पर्यंतची प्रोसेस त्या ठिकाणी डिस्क्राइब करा असा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे मार्च 2009 मध्ये. त्यानंतर डिस्क्राइब दी फॅट ऑफ 3 जर्मिनल लेयर्स इन ह्यूमन एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ऑक्टोबर 2009. 3 जर्मिनल लेयर्स आहेत एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये, त्या संदर्भामध्ये डिस्क्राइब करा अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. 3 जर्मिनल लेयर्स 3 मार्काला प्रश्न विचारा. प्रत्येक जर्मिनल लेयर्स त्याची एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कशी होत असते. देन नेक्स्ट क्वेश्चन इज द गिव रीजन. ह्यूमन टेस्टिस आर सिच्युएटेड इन अ स्क्रोटम. कारण द्या ह्यूमन टेस्टिस ह्या स्क्रोटम मध्येच का सिच्युएटेड आहेत. ह्यूमन टेस्टिस आर सिच्युएटेड इन अ स्क्रोटम. क्वेश्चन इज आस्क्ड ऑक्टोबर 2009. 2009 मध्ये प्रश्न विचारलेला आहे असा. देन डिस्क्राइब दी फेजेस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मार्च 2010 मध्ये विचारला. मेन्स्ट्रुअल सायकलच्या ज्या फेजेस आहेत 4 फेजेस, त्या 4 फेजेस मध्ये तुम्हाला डिस्क्राइब करावं लागणार आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दी गिव दी सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनचं सिग्निफिकन्स डिस्क्राइब करा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. सिग्निफिकन्स ऑफ दी फर्टिलायझेशन ऑक्टोबर 2010 आणि मार्च 2015 मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत विचारला गेलेला आहे. त्यानंतरच आहे राईट नोट ऑन दी पेरीफॉलिक्युलर सेल्स. पेरीफॉलिक्युलर सेल्स ऑक्टोबर 2010. ऑक्टोबर 2010. पेरीफॉलिक्युलर सेल. पेरीफॉलिक्युलर सेल जे असतात त्या सेलच्या बाबतीत नोट तयार करायची आहे. देन डिस्क्राइब दी हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन ओव्हरी with the help of suitable label diagram. Histological structure of human ovary. ह्यूमन ओव्हरीचं हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ड्रॉ करून त्या ठिकाणी त्याला डिस्क्राइब करायचं. मार्च 2011 मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. पुढील प्रश्न जो की डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ द ह्यूमन स्पर्म. ह्यूमन स्पर्म डिस्क्राइब करा असा स्वरूपाचा प्रश्न आहे. ऑक्टोबर 2011 जुलै 2018 मध्ये विचारलेला आहे. डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन स्पर्म. त्यानंतरचा प्रश्न आहे डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन ह्यूमन बीइंग्स. गिव्ह इट सिग्निफिकन्स ऑक्टोबर 2011. प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनची जी प्रोसेस ह्यूमन बीइंग्स मध्ये होत असते त्याला डिस्क्राइब करायचं आहे आणि त्याचं सिग्निफिकन्स सुद्धा त्या ठिकाणी स्टेट करायचंय अशा स्वरूपाचा प्रश्न आहे.
त्यानंतर स्केच अँड लेबल ह्युमन स्पर्म. ह्युमन स्पर्मला स्केच अँड लेबल करा, म्हणजे डायग्राम काढायची ह्युमन स्पर्मची, त्याला लेबल करायचे. मार्च 2012 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. हा सुद्धा 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न आहे, गिव्ह मॉर्फोलॉजिकल अकाउंट ऑफ ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मार्च 2012. मॉर्फोलॉजिकल अकाउंट ऑफ ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं डायग्राम सहित एक्सप्लेन करा. परंतु आता 2022 मध्ये लॉंग आन्सरिंग क्वेश्चन्स राहिलेले नाहीत, फक्त 4 मार्काचे राहिलेले आहेत. त्यामुळे एकतर डायग्राम विचारली जाईल किंवा त्या ठिकाणी गिव्ह दी मॉर्फोलॉजिकल अकाउंट ऑफ ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट वन इज द स्केच लेबल seminiferous tubule as seen in the TS of testes. टेस्टीज मध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल कशा पद्धतीने दिसतात त्या स्वरूपाची डायग्राम ड्रॉ करा आणि त्याला लेबल करा, असा स्वरूपाचा प्रश्न मार्च 2013 मध्ये विचारलेला आहे. स्केच अँड लेबल फेजेस ऑफ oogenesis. स्केच अँड लेबल फेजेस ऑफ oogenesis. oogenesisच्या फेजेसची जी डायग्राम आहेत त्या डायग्राम स्केच करून त्याला लेबल करायचं मार्च 2013 मध्ये, असा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. देन नेक्स्ट वन इज दी describe changes involved during the gastrulations. ऑक्टोबर 2013 मध्ये. Describe the changes involved during the gastrulation. Describe the changes involved during the gastrulation. गॅस्ट्रुलेशन च्या दरम्यान जे बदल होतात त्या दरम्यान त्या ठिकाणी त्याला डिस्क्राइब करायचं आहे. Then describe the structure of blastula. ऑक्टोबर 2013 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. Describe the structure of blastula. Sorry. Why झोनोपेलोसिडा रिटेन अराउंड द एग, म्हणजे जे ओव्हम असतो, एग असतो, त्याच्या सभोवती झोनोपेलोसिडा असतो. टिल इट रिचेस युटेरस, ते युटेरस पर्यंत का जातो, अशा स्वरूपाचा प्रश्न मार्च 2014 मध्ये विचारलेला आहे. देन अ ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम showing TS of ovary. Describe the menstrual cycle in human female. मार्च 2014 आणि जुलै 2018 मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला मार्च 2014 आणि जुलै 2018 मध्ये. ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम शोइंग द TS ऑफ ओव्हरी. TS ऑफ ओव्हरीची डायग्राम काढायची आहे. Describe the menstrual cycle in human female. ह्युमन फिमेलची menstrual cycle describe करायची. That will be a phases of the menstrual cycle. Then now next question is the mother of 1-year-old child wanted to space her second child. Her doctor suggested copper T. Explain it contraceptive action. म्हणजे अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात हे पर्सनल रिस्पॉन्स आणि प्रॉपर अंडरस्टँडिंगच्या संदर्भामध्ये असतात. एक मदर आहे, 1 इयर चाइल्ड आहे, 1 इयर ओल्ड चाइल्ड, एक माता आहे, त्या मातेला 1 वर्षाचा बाळ आहे. तिची इच्छा आहे की सेकंड चाइल्ड मध्ये त्यांना थोडासा मध्ये स्पेस हवा आहे. हर डॉक्टर सजेस्टेड, त्यांच्या डॉक्टरनं सांगितलं की कॉपर टी एक्सप्लेन इट्स अ कॉन्ट्रासेप्टिव्ह ऍक्शन.
कशा पद्धतीनं ती कॉपर्टी किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं त्या सजेशन डॉक्टरने दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये डिस्क्रिप्शन लिहायचे. देन विथ द हेल्प ऑफ label diagram describe the structure of human sperm. ह्युमन स्पर्मचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर डायग्रॅम लेबल्ड डायग्रॅमच्या माध्यमातून आणि अनफर्टिलाइज ओहम यांची सुद्धा लेबल डायग्रॅम काढायची आहे. अँड कपल इज अनेबल टू conceive, which modern technique are available to the overcome these problems. त्यांच्यामध्ये अनेबल टू कन्यू म्हणजे त्यांच्यामध्ये देर इज अ नो कपल आर एबल टू गिव्ह अ बर्थ वन्स. देन नेक्स्ट वन say with the help of the neat label diagram describe the human male reproductive system. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिस्क्राईब करायची आहे डायग्रामच्या साहाय्यानं. मार्च 2015 मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे मेन्शन एनी टू फंक्शन्स ऑफ द युटेरस. मेन्शन एनी टू फंक्शन्स ऑफ युटेरस ऑक्टोबर 2015 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. मेन्शन एनी टू फंक्शन्स ऑफ युटेरस, डिस्क्राइब द स्टेजेस ड्यूरिंग 3 trimester of pregnancy of trimester, explain the process of parturition, add a note on lactations. म्हणजे डिस्क्राइब द स्टेजेस ऑफ द ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीच्या 3 ट्रायमिस्टर्स जे आहेत त्याला काय करायचं डिस्क्राइब करायचं. त्याचबरोबर एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ पर्टुरेशनची प्रोसेस एक्सप्लेन करायची. ऍड नोट ऑन द लॅक्टेशन. हे लॉंग आन्सर जो विचारला जातो. आता जास्तीत जास्त 4 मार्काचा प्रश्न इथं तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ऍक्च्युअली आता अशा प्रकारचे ह्याला बायफर्गेशन किंवा स्प्लिटिंग ऑफ क्वेश्चनला स्प्लिट केलं जात असतं. तर ह्या ठिकाणी डिस्क्राइब द स्टेजेस ड्युरिंग 3 trimester ऑफ प्रेग्नन्सी एक असा 4 मार्काचा प्रश्न तयार होऊ शकतो. a note on lactation. लॅक्टेशन वर सुद्धा प्रश्न तिथं विचारला जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न समजावून घेणं खूप गरजेचं आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. गिव्ह द नेम अँड फंक्शन ऑफ A and B from the diagram given below. मार्च 2016 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इथं जे दिलेलं आहे A ह्याचं लेबलिंग काय आणि B ह्याचं लेबलिंग काय. हे टेल आहे. B म्हणजे टेल आहे आणि हे A म्हणजे ऍक्रोसोम्स आहे. अशा स्वरूपाच्या डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले जात असतात. त्या डायग्राम काढलेली असते, त्याला ॲरो दर्शवलेला असतो. त्या ॲरोला जो लेबल तुम्हाला विचारलेलं असतं ते लेबल त्या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करून गिव्ह द नेम अँड फंक्शन ऑफ. इथं फंक्शन पण लिहायचं, ऍक्रोसोमचं फंक्शन लिहायचं, त्या ठिकाणी टेलचं फंक्शन लिहायचंय. पुढचा प्रश्न आहे विथ द हेल्प ऑफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन
with the help of the diagrammatic representation explain the process of gametogenesis. मार्च 2016 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. मार्च 2016 मध्ये with the help of the diagrammatic representation explain the process of gametogenesis. Then give the fate of mesoderm. जुलै 2016 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न explain the process of early cleavage till the formation of the morula. याच्या अगोदर सुद्धा आपण प्रश्न बघितलाय जो 2008 मध्ये आणि 2010 मध्ये विचारलेला होता. आता जुलै 2016 मध्ये पण तसाच स्वरूपाचा प्रश्न विचारलाय. एक्सप्लेन द प्रोसेस अर्ली क्लेवेज टिल द फॉर्मेशन ऑफ द मोरुला. अर्ली क्लेवेज पासून तर टिल द फॉर्मेशन ऑफ द मोरुला पर्यंत त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचंय प्रोसेस. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ द ऍक्रोसोम. मार्च 2017 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द ऍक्रोसोम. ऍक्रोसोमचं काय फंक्शन आहे. Then describe the process of budding in hydra. हा भाग परीक्षेतून वगळलेला आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रश्न त्याच्यावर विचारले जाणार नाहीत. स्केच अँड लेबल द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मार्च 2017 मध्ये प्रश्न विचारलाय. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं स्केच अँड लेबल करा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द IVF. इन विट्रो फर्टिलायझेशन. ह्याला काय म्हणतात. IVF. इन विट्रो फर्टिलायझेशन. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द IVF. जुलै 2017 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. देन डिस्क्राइब द TS ऑफ ह्युमन टेस्टीज. ह्युमन टेस्टीज डिस्क्राइब करा. डिस्क्राइब द टेस्टीज ऑफ ह्युमन. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ द स्पर्मॅटोजेनेसिस. जुलै 2017 मध्ये प्रश्न विचारलाय. Describe the TS of human testes and explain the process of the spermatogenesis. Spermatogenesis ची प्रोसेस त्या ठिकाणी एक्सप्लेन करा असं विचारलेलं आहे. पुढील प्रश्न आहे all organism produce the more young ones comment on. मार्च 2018 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर describe the histology of the human testes and write note on the human sperm. मार्च 2018 मध्ये विचारलाय. Then after the puberty human female show the cyclic changes in her reproductive system. Explain the structural and hormonal changes in the uterus. प्रश्न अगदी समजावून घेणं गरजेचं आहे. आफ्टर द प्युबर्टी human female show the cyclic changes. Human female show the cyclic changes in her reproductive system. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये चेंजेस होतात. एक्सप्लेन दी स्ट्रक्चरल अँड हार्मोनल चेंजेस इन द युटेरस. कशा पद्धतीने स्ट्रक्चरल अँड हार्मोनल चेंजेस त्याच्यामध्ये होत असतात. मार्च 2019 ला प्रश्न विचारलाय. देन गिव्ह द रिजन्स. याची कारण द्या. मार्च 2019 ला प्रश्न विचारलेला आहे. स्कॉर्टल सॅक सर्व ॲज द थर्मोरेग्युलेटर्स. याचं कारण द्यायचंय एका वाक्यामध्ये. कॉर्पस ल्युटियम गेट्स कन्वर्टेड इनटू द कॉर्पस अल्बिकन्स इन अब्सेन्स ऑफ द फर्टिलायझेशन. गिव्ह द रिजन्स. याचं कारण द्यायचंय. मिसिंग ऑफ मेन्सेस इज द फर्स्ट इंडिकेशन ऑफ द प्रेग्नन्सी. Surgical sterilization is a permanent method of birth control. Human egg is a microlethal. मार्च 2019 मध्ये. गिव्ह द रिजन्स. याचे रिजन देत चलायचंय. कारण देत चलायचंय. अशा पद्धतीचा प्रश्न 5 मार्काला विचारलेला होता मार्च 2019 मध्ये. पण आता 5 मार्काचे प्रश्न आता बंद झालेत. मॅक्झिमम 4 मार्काचे प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. नेक्स्ट वन इज मार्च 2020 मध्ये MCQs मध्ये प्रश्न विचारलाय. MCQs मध्ये प्रश्न विचारलाय की त्या ठिकाणी
Identify the cell labeled A in the testes of testis. TS of testis मध्ये हे जे लेबल दिलंय ह्या A ह्या मार्क केलेला एरो केलेला ह्याचं लेबल ओळखायचं. आयडेंटिफाय दी सेल लेबल्ड. एक आहे लिडिंग सेल आहे, स्पर्म आहे, बेसमेंट मेम्ब्रेन आहे, सर्टोली सेल आहे. हे आन्सरिंग त्या ठिकाणी काय असायला हवं आहे, तर त्या ठिकाणी हे तुम्ही अशा स्वरूपाचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स परीक्षेला विचारले जात असतात. त्यानंतर मार्च 2020 मध्ये अशा स्वरूपाचा अजून एक प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये बघू शकतो आपण की मॅच द पियर्स अँड रिराइट अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत विचारल्यानंतर त्या ठिकाणी ह्याचे करेक्ट पेअरिंग करून त्याला परत रिराइट करायचं असतं. कॉलम ए मध्ये काय दिलेलं आहे, कॉलम सेकंड मध्ये काय दिलेलं आहे, कॉलम फर्स्ट मधली पेअरिंग कॉलम सेकंड सोबत करायची असते. मेकॅनिकल मीन्स फिजियोलॉजिकल डिव्हाइस, केमिकल डिव्हाइस, परमनंट मेथड. मेकॅनिकल मीन्स म्हणजे काय असतं, फिजियोलॉजिकल डिव्हाइस कोणता आहे, केमिकल डिव्हाइस कोणता आहे, परमनंट मेथड्स कोणती आहे, त्याची मॅच करायचं आणि त्याला रिराइट करायचं. अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आता विचारण्याचा ट्रेंड आहे आणि अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत विचारले जातील. डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन इन ह्युमन मध्ये प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन एक्सप्लेन करा विथ द हेल्प ऑफ द 4 सिक्वेन्शनल डायग्राम. 4 सिक्वेन्शनल डायग्रामच्या साहाय्याने त्या ठिकाणी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन ह्युमन एक्सप्लेन करा अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. आणि थँक यू सो मच. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. अशाच पद्धतीनं प्रिव्हियस इयर मध्ये विचारले गेलेले बोर्डामधले सर्व क्वेश्चन्स प्रत्येक टॉपिकवर हे आम्ही रिलीज करणार आहोत, जे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, ज्यामधून तुम्हाला खूप काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्यामध्ये मिळतील. थँक यू सो मच.